मुंबई महानगरपालिका अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर व इतर पदांसाठी नोकरीची संधी आली आहे। 18,000 कमीत कमी पगार असणार आहे। तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि यामध्ये जर तुम्ही अर्ज करू शकताय तर तुम्ही अर्ज करा। डायरेक्ट 1 एप्रिल शेवट तारीख आहे, त्याच्या अगोदर आपल्याला अर्ज करायचा आहे। नमस्कार मित्रांनो, 23 जागा आहेत जवळपास आणि 23 जागांसाठी ही भरती निघाली आहे। या भरतीमध्ये आपल्याला महत्त्वाचे जे आहेत ते वैद्यकीय संक्रमण सल्लागार आणि कनिष्ठ सल्लागार, बालरोग, अतिदक्षता, वैद्यकीय अधिकारी वगैरे या सगळ्या MD, MBBS या लेवलच्या पोस्ट आहेत। यामध्ये आपल्या महत्त्वाची आपल्यासाठीची जी अर्ज आहेत ते डाटा एंट्री ऑपरेटर, स्वागत कक्ष कर्मचारी, कनिष्ठ औषध निर्माता, फार्मासिस्ट झाला असेल तरी भरू शकतात आणि परिचारिका, हे 11 पोस्ट आहेत परिचारिका या पदासाठी। आणि जवळपास यासाठी आपल्याला फार्मसीची पदवी असणं बंधनकारक आहे कनिष्ठ औषध निर्माता या पदासाठी। तसेच पद क्रमांक 12 जे स्वागत कक्ष कर्मचारी त्यासाठी आपलं ग्रॅज्युएशन पाहिजे आणि डाटा एंट्री ऑपरेटरसाठी सुद्धा आपलं ग्रॅज्युएशन पाहिजे। आणि जे 10 नंबरचं परिचारिका हे पद आहे यासाठी BSc नर्सिंग किंवा GNM नोंदणी केलेली असणं आवश्यक आहे आणि आपण या पदांसाठी अर्ज करू शकताय। जी वयाची जी पात्रता आहे ती 1 ते 8 पदांसाठी 18 ते 50 वर्षापर्यंत कोणीही अर्ज करू शकते आणि पद क्रमांक 9 ते 13 साठी 18 ते 38 वर्षांपर्यंत कोणीही या पदांसाठी अर्ज करू शकते। फी जी असणार आहे ती ₹710 प्लस 18% GST घेणार आहेत आणि मुंबई महानगरपालिकेच्या अंडर तुम्हाला काम करायचं आहे, त्यामुळे नोकरीचं ठिकाण हे मुंबई असणार आहे। पगार हा आपल्याला ₹18,000 पासून स्टार्ट होईल आणि तो लास्ट ₹75,000 पर्यंत वरच्या डॉक्टरच्या ज्या पोस्ट आहेत त्या सगळ्यांसाठी जाईल। मित्रांनो, अर्ज 17 मार्च रोजी सुरू होणार, म्हणजे उद्या हे अर्ज सुरू होतात आणि त्यानंतर 1 एप्रिल 2025 या अर्जांची शेवटची तारीख असणार आहे। तुम्हाला जर याचे अर्ज डाउनलोड करायचे असतील तर आपल्याला इथं क्लिक करामध्ये जायचं, अर्ज करामध्ये क्लिक करा। इथं अर्जाचा नमुना दिला आहे, 4 पानांचा अर्ज आहे, डाउनलोड करायचा। त्यामध्ये पदाचे नाव टाकायचं, कुठल्या पदासाठी तुम्ही अर्ज भरणार आहात, त्यानंतर तुमचं संपूर्ण नाव, वडिलांचं नाव, विवाहापूर्वीचं नाव आहे, महिलांसाठी फक्त टाकायला लागणार आहे ते मराठी आणि इंग्लिशमध्ये, पत्रव्यवहाराचा पूर्ण पत्ता विथ पिनकोड आणि आपल्याला त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID टाकायचा आहे, आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि तुम्हाला खाली यायचं आहे। तिथं मध्ये तुमची HSC, SSC, पदवी, पदव्युत्तर किंवा इतर जे काही कोर्स असतील झाले असतील त्याच्या मंडळ किंवा विद्यापीठाचं नाव टाकायचं आहे, किती टक्के, कितीपैकी किती मार्क्स पडले, किती टक्के पडले हे सगळं टाकायचं आहे। त्यानंतर जर तुम्ही महाराष्ट्र राज्य वैद्यकीय परिषद, नर्सिंग परिषद आणि फार्मसी परिषद जे असतात, ज्या परिषद लेवल जिथं आहे तिथं जर तुम्ही नोंद केली असेल तर तिथं आपल्याला प्राथमिक नोंदणी क्रमांक टाकायचा आहे, नोंदणीची वैधता टाकायची आहे, नूतनीकरणाचा दिनांक टाकायचा आणि नूतनीकरणाचा म्हणजे नूतनीकरणाचे डिटेल्स टाकायचे आणि अतिरिक्त अर्हता नोंदणी करायची आहे। जर तुम्ही काम केलं असाल आणि तुमचं इथं एखाद्या कामाचा एक्सपिरियन्स आहे, म्हणजे आपण इथं या पदांमध्ये म्हणलंय तसं की जर तुम्हाला अनुभव असेल तर तुम्हाला पहिला प्राधान्य दिलं जाईल। म्हणजे काही काही पद आहेत की ज्या पदांमध्ये तुम्हाला आता डाटा एंट्री ऑपरेटर आहे, तर तुमचं रुग्णालयातील कामकाजामध्ये डाटा एंट्री कामाचा अनुभव असल्यास तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल। असिस्टंट म्हणून जाईल, तर रुग्णालयामध्ये असिस्टंट म्हणून जर कामाचा अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल। अशा बऱ्याच पोस्ट आहेत, या पोस्टसाठी तुम्हाला अनुभव असेल तर प्राधान्य दिलं जाते, तर तिथं तुम्हाला अनुभव टाकायचा आहे, काम केल्या कार्यालयाचं नाव, किती दिवस काम केलं आणि काय टाईपचं काम केलं हे टाकायचं आहे। जर संगणकाविषयी ज्ञान असेल किंवा MSCIT झाला असेल तर आहे किंवा नाही असं टाकायचं आहे। त्याचसोबत आपल्याला स्थानिक पोलीस स्टेशन ठाण्याचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे। म्हणजे आता जर मी सांगलीमध्ये राहतोय आणि माझ्या इथं जर गावभाग पोलीस, माझ्या इथं जर सांगली सिटी पोलीस स्टेशन जवळ असेल, असंच तुम्ही प्रत्येक ज्या गावात राहताय तिथं जसे पोलीस स्टेशन जवळ असेल तुम्ही त्या पोलीस स्टेशनचा पत्ता टाकू शकता, त्याचा पिनकोड टाकू शकता। त्यानंतर खाली दिलेले जे डिक्लेरेशन्स आहेत ते टाकायचे, तुम्हाला उमेदवारांना पूर्वी शिक्षा झाली होती का वगैरे, अशा ज्या क्रिमिनल केसेस वगैरे काय आहेत का, तुम्ही कधी अर्ज भरलाय का, त्यासोबतच तुमच्यावर कोणती चौकशी चालू आहे का वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तिथं टाकायच्यात। आणि मित्रांनो, इथं खाली सही करायची। त्यानंतर हा डिक्लेरेशन फॉर्म आहे, हा तुमच्या मुलांच्या म्हणजे मुलं किती आहेत 2005 नंतर त्यासाठीचा आहे, विवाहित अविवाहित जरी असतील तरी सगळ्यांनी हे भरून द्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही इथं जे लास्टचं प्रपत्र ब आहे ते स्वयंसाक्षीकरणासाठी स्वयं घोषणापत्र दिलं आहे, तुम्ही इथं जे जे डॉक्युमेंट जोडलं आहे त्याच्यासमोर इथं बरोबर मार्क करायचे आणि हा फॉर्म भरायचा आहे। आणि तुम्हाला इथं वरती पत्ता दिलेला आहे, त्या पत्त्यावरती तुम्हाला हे द्यायचं आहे। इथं पत्ता आपल्याला दिलेला आहे की अर्ज जमा करायचे ठिकाण आहे मनपा कॉम्प्रिहेन्सिव्ह थॅलासेमिया केअर, बालरोग, रक्तदोष, कर्करोग आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन केंद्र, बोरिवली पूर्व। त्यानंतर 10 ते दुपारी 1 या वेळेतच फक्त वर्किंगमध्येच तुम्हाला हे अर्ज जमा करायचे आहेत, अन्यथा हा अर्ज तुमचा ग्राह्य धरला जाणार नाही। मित्रांनो, 17 मार्चला अर्ज चालू झालेत म्हणजे होणार आहेत आणि 1 एप्रिल शेवट तारीख आहे, तर याची 10 ते 12 दिवसांचा आपल्याला कालावधी मिळतोय। तेवढ्यात सगळ्यांनी अर्ज भरून घ्या, ज्यांना जे मुंबईमध्ये आहेत त्यांनी तर हा अर्ज भरायलाच पाहिजे। त्यानंतर आपल्याला इथं जाहिरात दिली, जाहिरातीमध्ये सुद्धा खूप डिटेलमध्ये माहिती दिली, अगदी पगार जो आहे ना, रोख वेतन दरमहा, म्हणजेच MD वैद्यकीय संक्रमण सल्लागार जी पद आहे, एक पदासाठी भरती आहे, 2,16,000 रुपये पगार आहे। तसंच काही काही पगार आहे 1,50,000, 1,50,000, 90,000 वगैरे आहेत आणि कमीत कमी पगार हा 18,000 रुपये असणार आहे। आपण या सगळ्या अटी शर्ती माहिती वाचून घ्या आणि त्यानंतरच मग तुम्ही अर्ज करा मित्रांनो। त्यानंतर तुम्हाला आपल्या
नोकरी बघाच आपण व्हॉट्सअप ग्रुप काढला आहे. व्हॉट्सअप ग्रुपवर जर जॉईन व्हायचं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करा आणि आपल्या नोकरी बघाच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, जेणेकरून अशाच सगळ्या नवनवीन माहिती भरती तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवरती मिळतील आणि जेणेकरून तुम्हाला यातल्या सगळ्या भरतीसाठी जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला अर्ज करता येतील. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये.